Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing the fall of Troy part 2. So let's get started. At last Troy was taken not by force but by a trick. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघितला, ज्यामध्ये आपण बघितलं की ग्रीक्स यांनी ट्रॉयवर आक्रमण केलं होतं, त्याला सीज केलं होतं आजूबाजूला, आणि 10 वर्षापर्यंत त्यांची जी फाईट आहे, लढाई आहे, ती चाललेली होती, पण कोणीही एक पक्ष जो आहे तो जिंकत नव्हता. शेवटी ट्रॉय जे आहे ते हरला. ट्रॉय ही सिटी हरली नॉट बाय फोर्स बट बाय ट्रिक. फोर्समुळे नाही तर ट्रिकमुळे, म्हणजे ताकदमुळे किंवा शक्ती लावून नाही तर चालाखीमुळे ट्रॉयला हरवण्यात आलं. इट वॉज द कनिंग ओडिसस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. तर यामागे होता कनिंग ओडिसस. कनिंग म्हणजे काय तर धूर्त, चालाक ओडिसस, ज्याने एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनच्या थ्रू त्यांनी विक्ट्री म्हणजे विजय मिळवला. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. तो म्हणाला की चला एक मोठाच्या मोठा वुडन हॉर्स म्हणजे लाकडी घोडा आपण बांधूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट, आणि तो एवढा मोठा असला पाहिजे की त्यामध्ये माणसं लपून बसले पाहिजे. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स, आणि आपल्यापैकी जे बेस्ट फायटर्स आहेत, अतिशय शूर असे सैनिक आहेत किंवा थोर सैनिक आहेत, ते त्यामध्ये लपून बसतील. देन लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स. त्यानंतर आपण असं दाखवूया की आपण आपले टेंट्स जाळून टाकू आणि त्यानंतर असं दाखवूया की आपल्या शिप्समध्ये बसून आपण निघून गेलेलो आहोत, म्हणजे आपण लढाईला कंटाळलो आणि हार मानून निघून गेलेलो आहोत. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. पण दूर जायच्या ऐवजी आपण रात्रीच्या वेळी, रात्रीच्या अंधारात पुन्हा येऊ. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी, बर्न अँड किल. आणि जेव्हा ट्रोजन्स जे आहेत ते झोपलेले असतील तेव्हा रात्रीच्या वेळी आपण सिटीवर अटॅक करू आणि पूर्ण सिटी जाळून टाकू, सर्वांना मारून टाकू. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस ऑफ द वाईज ओडिसियस. आता ओडिसियस हा समजूतदार होता, हुशार होता, त्यामुळे त्याची ॲडवाईस फॉलो करायचं जेवढी ग्रीक लीडर्स होते त्यांनी ठरवलं. सो ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. त्यामुळे स्किलफुल इंजिनियर्सनी, म्हणजे कुशल इंजिनियर्स यांनी मोठाच्या मोठा लाकडी घोडा बांधला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनालियस, ओडिसस हिमसेल्फ अँड अदर एंटर्ड इट. आणि त्यामध्ये जे ग्रेटेस्ट हिरोज होते, ज्यामध्ये मेनालियस होता, ओडिसस होता स्वतः, तो सुद्धा त्या घोड्यामध्ये जाऊन लपला. द लास्ट मॅन टू गो इन बिंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ. सर्वात शेवटी गेला त्या घोडा बांधणारा आर्किटेक्ट, हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. ज्याला ती एंट्रन्स म्हणजे घोड्याचं जे तोंड होतं किंवा दरवाजा होता त्याला उघडायचं आणि बंद करायचं जे सिक्रेट आहे, रहस्य आहे, ते त्यालाच माहिती होतं. त्यामुळे सर्वात शेवटी तो जाऊन बसला. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप. त्या संध्याकाळी ग्रीक्स यांनी आपले टेंट्स जाळून टाकले आणि आपल्या शिपमध्ये बसून ते निघून गेले. बट दे डिडंट गो व्हेरी फार. पण ते फार दूर गेले नाही. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परसिव्ह द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. फक्त एक माणूस त्यांनी मागे सोडला आणि तो मागे राहिला, आणि त्याचं काम होतं टू परस्यूट द ट्रोजन. परस्यूट म्हणजे समजावणे किंवा समजूत घालणे, ट्रॉयमधल्या लोकांची समजूत घालणे की त्यांनी तो घोडा आपल्या सिटीमध्ये न्यावा. नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रोजन्स उठले तेव्हा ते एक्सपेक्ट करत होते की नेहमीप्रमाणे उठावं लागेल, बाहेर जावं लागेल आणि फाईट करावी लागेल, जसं ते मागच्या 10 वर्षापासून करत होते. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the wall. पण जेव्हा त्यांनी वॉलच्या बाहेर बघितलं, समुद्र किनाऱ्यावर, तेव्हा त्यांना बघून फार आश्चर्य आणि नवल वाटलं आणि आनंदसुद्धा वाटला. इट सीम दॅट द लाँग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. जेव्हा त्यांनी समुद्र किनाऱ्याकडे बघितलं तेव्हा त्यांना असं जाणवलं, त्यांना असं वाटलं की जी 10 वर्षे चालत आलेली सीज म्हणजे जो वेढा आहे तो ॲट लास्ट शेवटी संपुष्टात आलेला आहे. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. सर्वचे सर्व टेंट्स ज्यामध्ये ते सैनिक राहत होते ते सर्व जळालेल्या स्थितीमध्ये दिसले. द शोअर वॉज डिझर्टेड. आणि निर्मनुष्य असा किनारा झालेला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि सर्व ग्रीक शिप्स ज्या आहेत त्या निघून गेलेल्या होत्या. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड.
सर्व लोक जोरजोराने आनंदाने ओरडू लागले की शेवटी शांतताच आली, म्हणजे वॉर, युद्ध संपलं. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन अ लार्ज नंबर्स ऑन द प्लेन. आपले दरवाजे त्यांनी सताड उघडले आणि खूप मोठ्या संख्येनं ते बाहेर आले. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर एव्हर दे प्लीज्ड. आणि जिथे कुठे त्यांना जायचं असेल तिथं ते आता जाऊ शकत होते. त्यामुळे अतिशय आनंदी होते कारण ते आता स्वतंत्र झाल्यासारखं फील करत होते. 10 वर्ष ते त्याच छोट्याशा सिटीमध्ये कैद होते. आज त्यांना बाहेर पडून फार आनंद झाला होता. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. त्यानंतर त्यांनी बघितलं त्या सँडवर म्हणजे रेतीवर एक मोठाच्या मोठा लाकडी घोडा आहे. दे गॅदर्ड राऊंड इन इट ॲस्टोनाइशमेंट फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. ते सर्व त्या घोड्याच्या आजूबाजूनं गोळा झाले आणि सर्व लोक आश्चर्य करत होते. ॲस्टोनाइशमेंट म्हणजे सर्वांना आश्चर्य वाटत होतं, नवल वाटत होतं त्या घोड्याला पाहून, कारण ते एक सुंदर पीस ऑफ वर्क म्हणजे खूप वंडरफुल असं पीस ऑफ वर्क होतं. खूप सुंदर तो घोडा बांधलेला होता. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. जेव्हा ते विचारच करत होते किंवा त्यांना आश्चर्य वाटत होतं की हा घोडा, एवढा मोठा घोडा त्यांनी का बांधला असेल ग्रीक्स यांनी, आणि ते एवढा मोठा घोडा, इतका सुंदर घोडा बांधून मागे सोडून का ते गेले असतील. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड टाईड टुगेदर लाईंग अंडर इट. तेव्हा त्यांना एक ग्रीक त्या घोड्याच्या खाली दिसला, त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. जेव्हा ट्रोजन्स यांनी त्यांना ड्रॅग म्हणजे ओढून बाहेर काढलं, तेव्हा तो असं दाखवत होता, प्रिटेंड म्हणजे दाखवणे, असं दाखवत होता की तो खूप घाबरलेला आहे. वेन ही वॉज कमांडेड टू टेल देम वाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड. आता सर्वांनी त्याला कमांड केली, सर्वांनी आज्ञा दिली की चल सांग की सर्वच्या सर्व ग्रीक अचानक का निघून गेले आणि एवढा मोठा घोडा त्यांनी मागे का ठेवला. ही प्रिटेंडेड टू ट्रम्बल व्हेरी मच. तर तो असं दाखवत होता की तो खूप भीतीने थरथर कापत आहे. अँड रिफ्यूज टू स्पीक. आणि बोलायला त्यांनी मना केलं, म्हणजे काहीही सांगायला तो तयार नव्हता, असं दाखवत होता की तो खूप घाबरलेला आहे. वेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. मग शेवटी जेव्हा सर्व लोकांनी त्याला धमकी दिली की जर तू काही सांगितलं नाहीस तर तुला आम्ही मारून टाकू. ही स्पोक अँड टोल्ड दॅम दिस फॉल्स टेल. तर तो बोलला, पण त्यांनी त्या लोकांना फॉल्स टेल म्हणजे खोटी कहाणी सांगितली. तो म्हणाला, द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप, ही सेड. तो म्हणाला की जे ग्रीक्स आहेत ते एवढ्या लांब चाललेला जो वॉर होता, युद्ध होतं इतके दिवस चाललेलं, त्यामुळे थकून गेले आणि आपल्या शिपमध्ये बसून ते निघून गेलेले आहेत. बट दे आर अफ्रेड ऑफ द लाँग वोयाज होम टू. पण जे लाँग वोयाज होता म्हणजे समुद्र प्रवास होता लांबचा परत जाताना, त्याची त्यांना भीती वाटत होती. अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. त्यामुळे त्यांनी हा एवढा मोठा घोडा बनवला आणि तो घोडा समुद्र देवतेला भेट म्हणून त्यांनी ठेवला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. त्यांना मलासुद्धा मारायचं होतं आणि समुद्र देवतेला सॅक्रिफाईस म्हणजे बळी द्यायची होती. बट आय एस्केप्ड अँड हिड फ्रॉम देम. पण मी कसं तरी तिथून जीव वाचून पळालो आणि घोड्याच्या खाली येऊन लपलो. अशी खोटी कहाणी जी आहे ती त्या माणसाने सर्व लोकांना सांगितली. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन आस्क्ड. आता काही ट्रोजन्स हे विचारू लागले की मग एवढा मोठा घोडा त्यांनी का बनवला. अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. त्यावर तो धूर्त ग्रीक म्हणाला, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माईट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर त्यांनी छोटा घोडा बनवला असता, छोटी ऑफरिंग बनवली असती, तर तुम्ही लोक ते आपल्या सिटीमध्ये घेऊन गेले असते. देन द लक वूड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. त्यामुळे जे योग्य सुदैव आहे किंवा नशीब आहे ते सगळे ट्रोजन्सकडे गेलं असतं आणि ग्रीक्स यांना काहीही मिळालं नसतं. दॅट इज व्हाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. त्यामुळे एवढा मोठा घोडा त्यांनी बनवला की जो तुमच्या गेट्समधून आत जाणार नाही. द ट्रोजन्स वेअर डिलाईट टू हिअर दिस. सर्व ट्रोजन्सला खूप आनंद झाला हे ऐकून. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड अँड द वॉल आर नो लॉंगर नेसेसरी. सर्व लोक म्हणू लागले की ग्रीक्स आता निघून गेलेले आहेत आणि आता आपल्याला या भिंतींची गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. त्याला आपण या भिंतीला भगदाळ पाडू किंवा होल पाडू आणि त्यातून हा घोडा जो आहे तो आपल्या शहरामध्ये घेऊन जाऊ, कारण गेट्समधून तर घोडा जाणार नव्हता. देअर वाईज प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. आता त्यांच्यामध्ये एक वाईज प्रिस्ट होता, एक समजदार माणूस होता, पुजारी होता. त्याने सर्वांना वॉर्न केलं, सावध केलं की असं करू नका.
इट मे बी अ ट्रिक दॅट विल रून अस. कदाचित ही एखादी चाल असू शकते ज्यामुळे आपल्याला फार नुकसान सहन करावं लागेल. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन टू द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर तुम्ही भिंती तोडल्या, जी आपल्या सिटीची रक्षा करणारी भिंत आहे तीच जर तुम्ही तोडली तर तुम्ही सिटीवर खूप मोठे डिझास्टर घेऊन याल. बट दे वे आर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. पण ते लोक एवढे एक्सायटेड होते आणि एवढे आनंदात होते की त्यांनी त्या वाईज प्रेसच्या शब्दांकडे बिलकुलही लक्ष दिलं नाही. दे ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ट्रॅक द हॉर्स इन. त्यांनी आपली जी मजबूत भिंत होती त्याचा एक भाग तोडला आणि त्या घोड्याला घेऊन ते आपल्या शहरामध्ये गेले. ऑल दॅट डे ऑल द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. त्या दिवशी दिवसभर ट्रोजन्स यांनी मस्तपैकी पार्टी केली, ड्रिंक केलं आणि सेलिब्रेट केलं. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप साऊंडली. त्यानंतर सेलिब्रेशन करून सर्व झोपी गेले आणि अतिशय शांततेमध्ये आज ते झोपी गेलेले होते, झोपत होते. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण तो आनंददायी दिवस जो होता त्यानंतरची जी रात्र होती ती टेरर आणि डेथ म्हणजे आतंक आणि मृत्यू घेऊन आली. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. कारण ग्रीक शिप्स ज्या होत्या त्या फार दूर गेलेल्या नव्हत्या. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय अन आयलँड दे हॅड लोवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर. जसं ते एका आयलँडच्या मागे लपल्या तसंच त्यांनी आपले लोअर देअर सेल्स अँड ड्रॉप देअर अँकर. सेल्स खाली केल्या, अँकर ड्रॉप केले म्हणजे शिप थांबवली. अँड वेटेड फॉर द नाईट. आणि शिपमध्ये बसूनच ते रात्रीची वाट बघू लागले. इन द डार्कनेस ऑफ द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लीडिंग शिप विच वॉज ॲगमेनॉन्स बोअर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. रात्री जेव्हा अंधार झाला तेव्हा पुन्हा त्या सर्व शिप, ती फ्लीट, शिपचा जो ग्रुप असतो त्याला फ्लीट म्हणतात, त्या पुन्हा परत आल्या. सगळ्यात पुढची जी शिप होती ती होती ॲगमेनॉनची. त्याच्या शिपवर एक रेड लाईट त्यानं लावलेला होता. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. ग्रीकसुद्धा आपल्या त्या घोड्यामध्ये बसून त्यांची वाट बघत होते की कधी त्या शिप्स परत येतात. जेव्हा त्यांना दिसलं दुरून की शिप्स परत येत आहेत तेव्हा त्यांनीसुद्धा इकडून घोड्यामधून सिग्नल पाठवला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन. त्या घोड्याच्या सर्व साईड्स ओपन करण्यात आल्या. द ग्रीक क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट्स. आणि जे ग्रीक्स होते ते बाहेर चढले, म्हणजे ते घोड्यातून बाहेर पडले आणि त्यांनी गेट्स जे होते त्या सिटीमधले ते सर्वचे सर्व सताड उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. त्या झोपलेल्या शहरामध्ये पूर्णच्या पूर्ण ग्रीक आर्मी घुसली. इमिडिएटली द ग्रीक सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड प्लेसेस. आणि पटकन जसे ते तत्काळ त्या शहरामध्ये घुसले त्यांनी घरांना, टॉवर्स आणि पॅलेसेस म्हणजे राजप्रसादांना आगी लावायला सुरुवात केली. अँड बिगेन टू बर्न अँड किल. आणि जाळपोळ आणि किल म्हणजे कत्तली करणं त्यांनी घुसल्याबरोबरच चालू केलं. Troy was filled with the sight of leaping flames and the sound of shouting and the noises of weapons and the cries of weeping women. ट्रॉय जे शहर आहे इट फिल्ड विथ साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स. आगीच्या ज्या उसळत्या ज्वाळा होत्या त्याच्या साईटने संपूर्ण शहर भरून गेलं. अँड साऊंड ऑफ शाउटिंग आणि ओरडण्याचा आवाज, वेपन्स म्हणजे तलवारींचा आवाज आणि स्त्रियांच्या रडण्याचा आवाज यांनी ते शहर पूर्णपणे भरून गेलं. द स्लीपिंग ट्रोजन्स sprang आउट ऑफ देअर बेड्स बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. झोपलेले ट्रोजन्स अचानक उठून बसले आपल्या बेड्समध्ये, पण अचानक त्यांच्यावर हल्ला झालेला होता. ते सरप्राईज झाले होते, धक्का त्यांना बसलेला होता. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स. कारण त्यांचा शत्रू त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये घुसलेला होता. अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन. आणि जोपर्यंत ते आपला आर्मर घालतील किंवा आपली तलवार बाहेर काढतील तोपर्यंत त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला होता. त्यांच्यावर हल्ला झालेला होता, त्यांना वेळच भेटला नाही. अ ब्राईट लाईट लिट अप in the night sky as palaces and houses, temples and towers went up to flame. जसं घरांना, टेम्पल्स आणि टॉवर्सला आगी लागल्या, पॅलेसेसला आगी लागल्या, तसं संपूर्ण आकाश जे आहे ते आगीच्या ज्वाळांनी उठून गेलं, उजळून गेलं. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. आता ट्रॉयमधल्या लोकांनी पण शक्य होईल तेवढा लढा दिला, बट इट वॉज ऑल इन वेन. पण सर्व व्यर्थ गेला. ओल्ड किंग प्राईम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. म्हातारा किंग प्राईम आपल्या सर्व ब्रेव मुलांसहित मारला गेला. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conqueror. त्या कॉन्क्युरर्सकडून म्हणजे जे जिंकले होते
म्हणजे ग्रीक्सकडून हेक्टरची आई, त्याची वाईफ आणि त्याच्या बहिणींना स्लेव्स म्हणजे गुलाम म्हणून नेण्यात आलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स. पण त्यांचं फेट हे हेलनच्या फेट जे आहे नशिबाच्या कॉन्ट्रास्टमध्ये होतं, विरोधी होतं. हेलन दुसरीकडे व्हेन किंग मेनॅलियस रश थ्रू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन अ पॅलेस. हेलनच्या शोधामध्ये तिचा नवरा म्हणजे मेनॅलियस जो आधीचा नवरा होता तो सगळीकडे शोधत होता, इकडे तिकडे तिला पाहत होता. शेवटी एका पॅलेसमध्ये त्याला ती भेटली. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो. तिने आपली मान लाजेने आणि दुःखाने खाली घातलेली होती तेव्हा ती आपल्या फॉर्मर हजबंडला भेटली. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन. तिचा घसा दाटला होता, कंठ दाटला होता, बोलता तिला येत नव्हतं. शी कुड नॉट स्पीक. ती काहीच बोलली नाही. बट मेनॅलियस फॉरगिव्ह हर. पण मेनॅलियसने शेवटी तिला माफ केलं. अँड शी वेंट बॅक विथ हिम. आणि ती परत त्याच्यासोबत निघून गेली. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर होम, हर हजबंड अँड हर चाइल्ड. तिचं असं म्हणणं होतं की ॲफ्रोडाईट नावाची जी देवी आहे तिनेच तिचं मन तिच्या घरापासून, तिच्या हजबंडपासून आणि मुलापासून दूर केलं होतं आणि तिनेच तिला त्या प्रिन्ससोबत पळून जायला लावलं होतं. When morning came, nothing was left on the proud rich city that had resisted attack for 10 years. जेव्हा दुसऱ्या दिवशी पहाट झाली, सूर्य उगवला, तेव्हा त्या प्राऊड आणि रिच सिटीमध्ये काहीही उरलं नव्हतं जिने 10 वर्षापर्यंत अटॅकला रेजिस्ट केलं होतं, म्हणजे हल्ला परतवला होता. अशा प्रकारे इथे द फॉल ऑफ ट्रॉय ही जी स्टोरी आहे ती एंड होते. आय होप सर्वांना स्टोरी पार्ट 2 खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.